सी.डी. देशमुख कॉलेज रोहा आणि आनंदीबाई प्रधान कॉलेज नागोठणे यांच्या संयुक्त विद्यमानं रोहा रोटरी क्लबतर्फे UPSC MPSC स्पर्धा परीक्षा यासाठी करिअर मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. रायगड जिल्ह्याच्या कोकण एज्युकेशन सोसायटीचे डॉक्टर चिंतामणराव देशमुख वाणिज्य आणि कुसुमताई ताम्हाणे महाविद्यालय रोहा आणि आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालय नागोठणे यांच्या संयुक्त विद्यमानं रोटरी क्लब रोहा यांच्यातर्फे दिनांक 18 फेब्रुवारी 2025 मंगळवारी MPSC आणि UPSC स्पर्धा परीक्षा यासाठी करिअर मार्गदर्शक शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात विजडम IAS चे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत सोमवंशी, निहाल कोरे, UPSC टॉपर 2022 यांचं विशेष मार्गदर्शन लाभलं. या शिबिरासाठी रोटरी क्लब रोहाचे अध्यक्ष किरण ताठरे तसेच सचिव प्रदीप चव्हाण, खजिनदार वरुण दिवान, सतीश महाडिक, आशिष शहा आणि सर्व पदाधिकारी यांनी विशेष मेहनत घेतली. तसेच डॉक्टर सी.डी. देशमुख कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर अतुल साळुंखे आणि सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. या शिबिरात सुमारे 200हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. याचवेळी खेळ प्रतियोगितांचे आणि स्मरणार्थ पुरस्कारांचं वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. सगळ्या गोष्टी लक्षात आल्यानंतर UPSCचं विशेष टीम आली माझ्याकडे. तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला पिक्चरवर मला असं ह्याच्यावर बोर्डवर क्वेश्चन लिहून होतं नाही, मी डायरेक्ट इंटरव्ह्यू देणार आहे. ऐकायला नाही आलं तर मी सांगेन, मला रिपीट करा. तसा झाला आणि इंटरव्ह्यू माझा साधारण 45 मिनिटं झाला. लिखित झाला थोडा इंटरव्ह्यू त्या इंटरव्ह्यू झाल्यावर. पण मला सांगायचा हा मुद्दा आहे की त्या गोष्टीत फाईट करत तुम्हाला यावं लागेल. मला तर ती गोष्ट होती, अदरवाईज तुम्हाला ती गोष्ट नाही आहे. पण त्या गोष्टीची फाईट करत करत मग मी ठरवलं की हा ठीक आहे, म्हणजे मी मशीन काढून टाकलं. दुसरी गोष्ट काय केलं मेंटेन, आणि हे परस्पर होतं बरं का. घरच्यांना न सांगता की मी त्यावेळी साधारण मी तर 6वीत होतो. 6वीत असताना आमच्या गावातून सिटीकडे येणं म्हणजे आम्हाला खूप मोठी पर्वणी असायची. तर तेव्हा 6वीत असताना मी माझ्या एका मित्राला घेऊन तो तेव्हा म्हणजे मोठा होता तो माझ्यापेक्षा, तो 8वीला होता, की त्याला मी रिक्वेस्ट केली. कारण जाणं मागं वाहनांचा आवाज ह्या सगळ्या गोष्टीचं खूप चॅलेंज. आणि मी घरी सांगितलं की त्या मित्राच्या घरी आणि दिवसभर मी इथं थांबणार आहे म्हणून सांग. त्या मित्राला घेऊन स्पीच थेरपीचे क्लासेस बघायला गेलो होतो की असं लिप रिडिंग. त्यावेळी लहानपणी एक मूवी बघितला होता मी, तिथून माझ्या डोक्यात म्हणजे संडेला त्यावेळी सह्याद्री म्हणून चॅनल त्याच्यावर मूवी लागायचं. त्यावेळी मला आठवत आहे की एक अंध व्यक्ती असते आणि एक बहिरा व्यक्ती असतो. त्याच्यामध्ये तो लिप रिडिंग न ओळखत असतो. ते कॉमेडी मूवी आहे, मला नाव आठवत नाही त्याच्यावर. ते बघून मला एन्काउंटर झालं की आपण असं काहीतरी करू शकतो. मग मी त्या मित्राला घेऊन गेलो होतो, पण ते काय सक्सेस झालं नाही. ते त्यांची फी आवड वगैरे सगळ्यात होती. मग मी ठरवलं ठीक आहे, पण प्रायोगिक तत्वावर हे करायचं ठरवलं. ज्यावेळी घरचे ज्यावेळी बोलतात त्यावेळी मी ठरवलं की हा म्हणजे मम्मी काहीतरी बोलते त्यावेळी उच्चार नेमका म्हणजे ज्यावेळी ते अशा पद्धतीने एक प्रोसेस असे आली की आता ना मशीन ना काही माझी जरी पुढे काय बोलत असेल आपापसात तर ते मला कळतं. आवाज येत नाही, बट मला ते काय बोलतं ते कळतं. शंका असते ते विचाराव्यात. मला पॅम्पलेट दिल्या त्याच्यामध्ये माहिती कधी दिलेली आहे. तुम्ही नंतरही घरी जाऊन वाचून पालकांशी संस्थांचा साधून त्यांच्याशी चर्चा विचार करून पटपट सगळ्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. तर पुढे जास्त वेळ न घेता आपले जे कोऑर्डिनेटर आहेत चंद्रकांत सोमवंशी सर, मी त्यांना व्यासपीठावरती आता बोलवत आहे. ते आपले प्रमुख पाहुणे कोरे सर यांच्याबद्दलही थोडं आणखी माहिती देतील आणि कार्यक्रम पुढे सुरू करतील. धन्यवाद. रोटरी क्लबने तुमच्यासाठी ही एक सुवर्ण संधी ठेवलेली आहे. तसं पाहिलं तर व्यासपीठावर जे आपले मान्यवर मार्गदर्शक आहेत, माननीय चंद्रकांत सोमवंशी सर आहेत. सर IAS ची परीक्षा पास झालेले आहेत आणि निहाल प्रमोद कोरे सर आहेत, ते UPSC चे टॉपर आहेत. महत्त्वाचा भाग असा आहे की ही स्पर्धा परीक्षा जी असते त्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपण टॉप मोस्टचे अधिकारी बनतो आणि संपूर्णपणे जिल्ह्याचं तालुक्याचं नेतृत्व आपल्यापर्यंत येतो. तर अशा ह्या महत्वाकांक्षी ज्या परीक्षा असतात व्यतिरिक्त इतर ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्यांचं मार्गदर्शन तुमच्या टीवायच्या मुलांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे. पण तुमच्या मनातून तो जो गैरसमज आहे ना किंवा ती जी भीती या परीक्षांबद्दल ती दूर करणे. या परीक्षा नेमक्या आहेत काय, हे काय पर्याय, हा करिअरचा नेमका काय पर्याय आहे, काय ऑप्शन आहे स्पर्धा परीक्षांमध्ये, यात कोणत्या कोणत्या परीक्षा आहेत यावर मी थोडासा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो.
ठीक आहे. त्यात तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही लिहून ठेवा. नंतर हे झाल्यानंतर म्हणजे आमचं बोलणं झाल्यानंतर तुम्ही एक एक करून प्रश्न विचारू शकता. हात वर करायचा, प्रश्न विचारायचा. ठीक आहे. म्हणजे तुमचे जे राहिलेले डाऊट्स जे आम्ही बोलताना नाही कव्हर करणार ते पण कव्हर होतील इथे. आलं लक्षात? येस ऑर नो? सो निहाल सरांचं जे शैक्षणिक बॅकग्राऊंड जर तुम्ही बघितलं तर त्यांनी BA इकॉनॉमिक्स करून आणि त्यांनी ते टार्गेट ठेवलं की मला UPSC परीक्षा क्रॅक करायची आहे, मला IAS बनायचं, मला IPS बनायचं. हे जे त्यांनी टार्गेट ठेवलं ना हे त्यांनी अचीव करून दाखवलं. ते सांगतील त्यांनी कसं अचीव केलं. मी त्याबद्दल त्यांना डाऊट्स विचारतो. पण मला सांगायचं हे आहे की तुमच्यासारख्याच मी आता येताना बघितलं, मी पहिल्यांदा रोह्यामध्ये आलो आहे. रोहा अदरवाईज मी महाड वगैरे इकडे जातो, माणगावला जाणं होतं माझं सेमिनारसाठी किंवा इतर काही कार्यक्रम असेल त्यासाठी. रोह्यात मी पहिल्यांदा आलो, मला खूप आवडलं. प्रतिनिधी नरेश कुशवाहा, NTV न्यूज मराठी, रोहा, रायगड.